कशा आहात तुम्ही? आय होप सगळेजण मजेत असतील. तर मजेत असलंच पाहिजे. तर आज आहे शुक्रवार आणि आज माझा शेवटचा व्रत आहे शुक्रवारचं. तर आज मला खूप काय काय हळदी कुंकू पण मी ठेवलेले आहे आणि खूप काय काय तयारी करायची आहे. तर मी तुम्हाला ते ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण मी दाखवणार आहे कसं मी काय काय तयारी करते हळदी कुंकूसाठी. आणि हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. आणि आता वाजलेले आहे 9:30 वाजलेले आहेत आणि मी एकीकडे चहा पण ठेवलेला आहे. लियान पण उठलेला आहे. तर लियान कसा लोळतो ते तुम्हाला दाखवते. चला. मस्त देवपूजा पण झालेली आहे करून. आणि इथे चहा ठेवलाय माझ्यासाठी. तर गुळाचा चहा घेते मी. मस्तपैकी गुळाचा चहा घेणार आता. आणि लियान बघा कसा. लियान चल चल दूध पियाला. इकडं ये. आले पडला. ये लवकर ये लवकर उठ. दूध पियायचंय ना. उठा. तो बघा कसा आहे. हळू 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 हळू. तर आता संध्याकाळचे 4:45 वाजत आहे आणि माझं खूप आवरायचं बाकी आहे. तर आज मी तवा पुलाव बनवणार आहे. तर ते बनवून घेते. तर तुम्हाला दाखवते मी कसं बनवते ते. तर तुम्ही इथे बघू शकतात. मी इथे लसूण 2 कांड्या लसूण घेतलाय आणि इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत जरा तिखटवाल्या. तर ह्या मी पाण्यामध्ये भिजवून ठेवलेल्या. पहिला आता मी याचं वाटण करून घेते. आणि तुम्ही एकीकडे बघू शकतात का इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे. एका ठिकाणी मी कांदा कापून घेतलेला आहे 2 मोठे आणि शिमला मिरची. तर आता आपण पहिला याचं वाटण करून घेऊया. तर इथे मी कढईमध्ये तेल तापून घेतलेलं आहे. तर यामध्ये आता आपल्याला पहिला तेजपत्ता घेतलेला आहे ते टाकते. 1 चमचा जिरं टाकते. तर इथे तेल तापलेलं आहे चांगलं. तर याच्यामध्ये मी कांदा टाकते. आणि आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं लाल होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे. आपल्याला मस्त लाल होऊन द्यायचं आहे आपल्याला याचा. तर मी आता बोल. तर इथे आपलं जरा कांदा लाल झालेला आहे. तर यामध्ये मी जे आपण उकडून घेतलेले गाजर मटर ते टाकते. याची पेस्ट टाकते. तर हे जरा तिखट आहे. तो 2 चमचा टाकते मी. तर 1 चमचा मी इथे लाल मिरची पावडर टाकते. याच्यामध्ये 1 चमचा मालवणी मसाला टाकते. 1 चमचा गरम मसाला आणि हळद टाकते. आता हे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मस्तपैकी.
तर यामध्ये आपण जरा भात शिजून घेतलेला होता, जो बॉईल करून घेतलेला, तो आता आपण याच्यामध्ये ऍड करूया. तिथे आपला मसाला चांगला भाजलेला आहे. आता याच्यामध्ये आपण ऍड करत जाऊया. तर इथे सगळं भात आपण मिक्स करून घेतलेला आहे. तर आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर इथं मीठ टाकून झालेलं आहे आणि परतवून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळ ताट ठेवून आपल्याला मंद आचेवर थोडंसं शिजून द्यायचं आहे सगळं. आजचा माझा लुक आहे. तर तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. घाईमध्ये तयारी केलेली आहे, कारण का सगळं आवरत होती, त्यामुळे टाइम भेटला नाही. पटापट मेकअप करून घेतला आहे. नॉर्मल आणि सिंपल असा मेकअप केलेला आहे. तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. अशा प्रकारे हळदी कुंकूचा प्रोग्राम झाला आणि मस्त पार पडलं. आणि हे माझं फर्स्टच हळदी कुंकू होतं मी ठेवलेलं, तर खूप छान प्रकारे असं पार पडलेलं आहे. आणि कसं होतं माहितीये का, मला 7 जणी पाहिजेलच होत्या आणि इथे नवीन असल्यामुळे, ओळख नसल्यामुळे, जे आमच्या खाली काकी राहतात त्यांना आम्ही सांगितलं का तुम्ही कसं तरी करून आणा. तर त्यांनी खरंच आणल्या. 6 जणी अशा घेऊन आल्या त्या सोबत आणि आमची एक समोरची होती ती नंतर आली. तर अशा प्रकारे 7 जणी माझ्या झाल्या. बरंच झालं 7 झाल्या. आणि कसं होतं, माझ्या हा शुक्रवारचा लास्टचा व्रत होता ना, तर त्याच्यासाठी 7 सुवासिनी पाहिजे होत्या आणि 7 सुवासिनी 6 सुवासिनी झाल्या आणि 1 कुमारिका झाली. पण अशा प्रकारे 7 जणी झाल्या. तर खरंच छान. पण जेवून घेते. आज तर तुम्ही बघितलीच असेल रेसिपी, तवा पुलाव मी बनवलेला होता. तर आता मी पण हे सगळं आणि माझा गेटअप तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. तर अशा प्रकारे अशी साडी अशी नेसलेली, तर मला नक्की सांगा त्या कशी दिसत होती. कमेंटमध्ये सांगा, कमेंट बॉक्समध्ये. तर चला मी पण आता सगळं आवरून वगैरे जेवून घेते लियान उठण्याच्या आधी. तर आपण भेटूया थोड्या वेळाने. बाय बाय. तर बघा, लियानला बोलवलं तर लियान आला जवळ.
नाही आलं ना मम्माने बोलल ना तुला. हा बोलल. हा 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 हो समजलं. अच्छा लियाने मस्त झोप काढलेली आहे. तर मला नाही वाटत तो आता खूप खेळ आणि मग झोपेल. 12 तरी वाजतील त्याला झोपायला ना बाबू. काय तू झोप ना. इकडे तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून सांगा. आणि हळदी कुंकू कसं वाटलं तुम्हाला ते पण मला कमेंट करून सांगा ना लियन. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब, शेअर, कमेंट आणि लाईक करा. तर आपण असेच मस्त व्हिडिओ बनवत जाऊ तुमच्यासाठी नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर चालेल, बाय बाय.